हरिओम. आज शुक्रवार 24 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सद्गुरूला शरण जावं. ऐकूया. प्रत्येक जण पोटाला खायला मिळावं म्हणून खटपट करत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयाकरता इतकं झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावं. गुरु देहातच असावा हे मानणं चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी भावना ठेवून वागलं पाहिजे. अशी भावना ठेवून वागलं म्हणजे गुरु कसाही असला तर तिथे प्रत्यक्ष देवाला येणं भाग पडतं. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावं. तसे साधन करीत राहिलं म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरं काय सांगणार आहे? त्यातच आपण सदा राहू. जो खरा साधनात राहतो त्याला या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावं. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्रीरामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढून टाकलं तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करत नसून संगत काम करीत असते. संगत ही दोन प्रकारची, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक आणि सत्संग ही उत्तम. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेलं मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं. संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपले प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नव्हे. ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असं समजावं. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.